आणि बघा या सामन्यासाठी हॅट्रिक विकेटची घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे राहुल पाळेकर साहेबांच्याकडून आणि 3 चेंडूंवरती 3 षटकार जर मारले तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे जे मान्यवर अतिथी राहुल पाळेकर साहेबांच्याकडून असणार आहे. अतुल येथे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी मार्कवरती यंगस्टर विपक्ष अनुभव अशी ही लढत आहे. एक यंग गोलंदाज अतुल पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत म्हटलं जातं अंडरम नाही तर आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यॉर्कर किंग म्हटलं जातं. त्याच्यासमोर आव्हान देखील तेवढंच मोठं असणार आहे. मनोज मात्र बघत कशी बॅटिंग करतात आणि ही मेगा फायनलची मॅच आहे. इथून जिंकणं अनिवार्य असणार आहे. तर लक्षात राहणार आहे की ही स्पर्धा कोणी जिंकली या स्पर्धेचा मानकरी कोण ठरला. गोपाळ मित्र मंडळ आयोजित आपण पाहतोय सुवर्ण महोत्सव चषक. पहिला बॉल फर्स्ट चेंडू पहिल्याच बॉलवरती ड्रिल केला एक चांगला फटका इथे वसूल करतात लॉंग ऑन वरती अलॉंग द ग्राउंड इथे निघून चालला. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्यावरती देखील 2 धावा घेण्याचा इथे प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. वन शॉट असणार आहे म्हणजे फक्त एकच धाव इथे मिळेल. मेहनत प्रचंड गेली तर 2 धावांसाठी ती प्रचंड मेहनत इथे केली. 50+ विपक्ष रेग्युलर म्हणजे 50+ विपक्ष ओपन अशी ही मॅच असणार आहे. प्रथमेश देखील आहेत इन ऍक्शन. यावेळी पुढील चेंडू अगदी शार्प चेंडू होता भिरकवण्याचा प्रयत्न केला अगदी शेवटच्या क्षणावरती आपला शॉट चेक केला रिवाइज केला. पण 1 फॉर द ओव्हर आहे का. येस 1 फॉर द ओव्हर असणार आहे म्हणजे बाउन्सरची इथे वॉर्निंग देण्यात आली अतुलला. अतुलकडे ना नक्की खूप चांगली शैली आहे खूप चांगली गोलंदाजी अतुल देखील करतो. ती त्याची ओळख राहिली आहे की शॉर्ट चेंडू देखील चांगले हाताळतो. यॉर्कर देखील त्याला यॉर्कर किंग म्हटलं जातं. चांगले यॉर्कर देखील फेकतो पण समोर देखील अनुभव प्रचंड आहे. नेक्स्ट बॉल बॉडीला टर्न केलाय फटका एक्झिक्यूट केला तेवढंच चांगलं कनेक्शन पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब थोडंसं फंबल आणि इथून चुकीला जागा नाहीये चुकीला माफी मिळणार नाहीये कारण ही मेगा फायनलची मॅच आहे. सुवर्ण महोत्सव चषकाची ही मेगा फायनलची मॅच आहे आणि ज्यामध्ये 50+ विपक्ष खुल्या गटाची ही मॅच ही मेगा फायनलची मॅच आहे. आलाय चौकार आलाय मनोज मात्र यांच्या बॅटमधून तो चौकार आला. अनेक काळ या खेळाडूंनी गाजवल्यात आणि त्यातील हा एक काळ असणार आहे जो 50+ मध्ये देखील लढत करतात फाईट करतात. लढण्याची ती जिद्द आपल्याकडे असणं गरजेचं आहे ती चिकाटी असणं आपल्याकडे गरजेचं आहे. असं म्हणतात ना की बॉलरला नाही त्या बॉलला खेळा तसाच प्रयत्न मनोजांनी केला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा चेंडू होता अगदी पायावरती आदळलेला हा चेंडू आहे. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण झालं एकच धाव इथे देखील मिळणार आहे. त्याच टप्प्यावरती कलेक्शन केलं फेकी देखील चांगली केली. मंगेश आहेत मंगेशी देखील चांगला बॅकअप इथे करण्यात आला आणि बघा अतुल पाटील सारखा एक बलाढ्य गोलंदाज आहे ना त्या गोलंदाजासमोर आपण कमीत कमी 7 ते 8 धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहात. धावा झाल्यात आतापर्यंत 6 झाल्या धावफलकावरती. यावेळी देखील पुन्हा एकदा त्याच दिशेने अगदी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. स्कोर लेग वरती 1 धाव इथे देखील मिळेल. आता धावा झाल्यात 7 धाव फलकावरती. बघा जो पहिला चेंडू होता त्यावरती 2 धावा घेतल्या पण एक शॉट पंचांनी दिला होता. येस गुणलेखक आमचे अगदी सज्ज आहेत खूप चांगली कामगिरी आमची आकाश सिंग यांची देखील झाली आहे संपूर्ण 2 दिवसात. 5 चेंडू आणि 7 धावा धाव फलकावरती. मनोज मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आल्यात. बघा आता स्ट्राईक कशी करतात फटके कसे वसूल करतात. अतुल पाटील या गोलंदाजी मार्कवरती एक भला मोठा रनअप त्याचा खूप चांगली ऍक्शन पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल यावेळी गती प्रचंड वेग गोलंदाजाकडे वेगेवरती स्वर झालेत. चेंडूचं आणि बॅटचं कनेक्शन कदाचित नाही झालंय. 2200 स्वरूपाने ही धाव मिळणार आहे. 2200 स्वरूपाने ही धाव मिळणार आहे म्हणजेच धाव जाणार आहे संघाच्या खात्यामध्ये. बेलापूर 50+ विपक्ष YSCC अशी लढत पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती लागल्यात. अतुल पाटील समोर देखील एक चौकार वसूल करणं ती देखील खूप चांगली कामगिरी मनोज मात्रे आहेत आणि संपूर्ण संघाला माहित आहे मनोज मात्रे जोपर्यंत खेळपट्टीवरती उभे आहेत ना धावा बनवतील त्यांच्यावरती नक्कीच अशा अपेक्षा संपूर्ण बेलापूर 50+ संघाच्या. गोलंदाजी मार्कवरती नक्कीच मॅन फ्रॉम आयरे सुनील पाटील येतात. गोलंदाजी मार्कवरती मनोज मात्र फेस करतील. पहिला चेंडू फर्स्ट बॉल यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू ड्रिल केला. चेंडू हवेमध्ये असणार आहे झेलची शक्यता आणि कॅच इथे सोडत नाहीये. विजय आहेत खूप चांगला झेल त्याने देखील टिपला.
लॉंग ऑफ वरती तैनात होते. मनोज मात्र इथे बाद होता. ती लोअर फुलटॉसचा चेंडू होता. असं म्हटलं जातं की टेम्प्ट करणारा हा चेंडू आहे. ते बॅटरला मोठा फटका वसूल करण्यासाठी भाग पाडा असा हा चेंडू फेकला होता सनीलने. विकेटचं पतन होतं. मॅचची नक्कीच गोल्डन विकेट म्हणायला हरकत नाहीये. मनोज देखील आता बाद होतात. मनोज मात्र बाद होतात. बॅटिंग करण्यासाठी राजू होत आहेत मैदानात. चांगली बॅटिंग करत राहणं, ती मेहनत करत राहणं, ती सफलता मिळते नाही मिळत ते आपल्या हातात नाहीये. पण आपण मेहनत करा, कष्ट करा आणि प्रयत्न करा सामना जिंकण्याचा. प्रयत्न करा जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा. तो प्रयत्न इथे होतोय का असं म्हणलं जातं ना की मंजिल मिले या ना मिले या मुकद्दर की बात है, पर आप कोशिश ना करो जनाब ये तो गलत बात है. प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत. प्रयत्न करत राहिले पाहिजेत. समोर देखील सनील आहे. सनील सारखा एक बलाढ्य गोलंदाज आहे. अनेक वर्ष त्याने देखील क्रिकेटची सेवा केली आहे. क्रिकेटमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. खूप चांगला लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. राजू आलेत बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंड मध्ये. नेक्स्ट बॉल यावी देखील खूप चांगला फटका. अगदी थोडीशी जागा बनवली होती. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. विजय आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. त्या जातींवरती फेकी देखील झाली आहे. कलेक्शन इथे ते कलेक्शन होणं ना खूप गरजेचं होतं. एकाचं रूपांतर 2 धावेंवरती. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. प्रयत्न करा, मेहनत करा. ती मेहनत इथे होते. ती मेहनत दिसते आपल्याला संपूर्ण बेलापूर 50+ या संघाची. रनिंग बिटवीन द विकेट्स बघा. कोण म्हणेल 50+ खेळाडू आहेत. फिटनेस लेवल्स त्यांची बघा. नेक्स्ट बॉल चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी फुलरलेनचा हा चेंडू होता. इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न केला. एकच धाव मिळणार. विजय आहे. सज्ज आहे विजय. लॉंग ऑफ या रिजन वरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक कॅच देखील त्याने त्याच रिजन वरती पकडली होती. धावा झाल्या धाव फलकावरती. 11 धावा झाल्या धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अजूनही या षटकामध्ये शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल यावी अगदी शॉर्ट चेंडू होता. बॅकफुटला गेले होते. थोड्याशा बॅकफुटला जाऊन लेट कट करायचा प्रयत्न केला. रेल्वेचं मैदान त्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर 180 डिग्री ग्राउंड हे पाहायला मिळतं आपल्याला. जर राईटी बॅटर बॅटिंग करत असेल तर फाईन लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, अगदी डीप थर्ड मॅन असेल ना, हे रिजन बंद आहेत. म्हणजे तिथे फक्त आपल्याला एकेरी दुहेरी धावा पाहायला मिळतात. राजू यांनी जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळी बॅटची कडा इथे लागते आणि विकेटचं पतन इथे होत आहे. विकेटचं पतन झालंय. या यंगस्टर्सने देखील फायनलचा सामना जिंकलाय. बॅटिंग करण्यासाठी जनार्दन येतात, ज्यांनी देखील आजचा संपूर्ण दिवस आपल्या नावावरती केला. बेलापूर संघ जर ह्या मेगा फायनल मध्ये असेल ना, त्यामागे नक्कीच हे काही खेळाडू आहेत. म्हणजे मनोज असतील, त्यानंतर नंदू असेल, त्यांची गोलंदाजी असेल, आणि येस जनार्दन असेल. ते गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करतात. बॅटिंग देखील तेवढीच चांगली केली आहे. पण इथून देखील करून दाखवणं तेवढंच गरजेचं. समोर आव्हान ना खूप मोठं आहे. समोर आव्हान असणार आहे. खुल्या गटातील एक सामना आहे. खुल्या गटातील जो संघ आहे YSCC, जो मेगा फायनल मध्ये इथे धडक दिली आहे. कालचा दिवस देखील कम्प्लीट डॉमिनेट करून दाखवला YSCC संघाने. काल ऋतिक सारखा खेळाडू होता. काल साई शेलार सारखा खेळाडू या संघामध्ये होता. सनीला गोलंदाजी मार्कवरती. नेक्स्ट बॉल यावी देखील चेंज ऑफ पेस. गतीमध्ये हलकसं परिवर्तन केलं. थोडासा फुलरनेचा चेंडू होता. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट वरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव मिळणार आहे आणि थोडंसं इथे फंबल करण्यात आलंय. निलेश आहेत, बॅकअप केलंय आणि पुन्हा एकदा 2 धावा इथे नक्कीच मिळतात. सनीलने देखील चांगलं इथे चेंडूला अडवण्याचं काम केलं. बघता बघता बघा 2 धावा इथे मिळतात. तर 2 धावाच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसवतं. धावा झाला धावफलकावरती. 14 धावा झाल्या धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा देखील संपलाय. म्हणजेच 12 चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा झाल्या धावफलकावर. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये रेल्वेच्या या मैदानावरती ना जर 24 चेंडू, त्या 24 चेंडूंवरती 35 ते 40 धावा बनवल्यात ना, तर मॅच रंगतदार होणार आहे. यात तीळ मात्र शंका नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती आता विजय पवार येतात. मॅन फ्रॉम अडिवली. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली बॅटिंग, हीच त्यांची ओळख आहे. कशी गोलंदाजी करतात. समोर देखील आव्हान तेवढंच मोठं असणार आहे. कारण बॅटिंग देखील आतापर्यंत अप्रतिम होतं. सुदृढ बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. संदीप आहेत. संदीप यांनी देखील खूप चांगली साथ दिली. ते सिंगल डबल जे बघतोय ना आपण, ते संदीप यांच्याच मार्फत बघतो. थोडंसं पुश करतात.
यावेळी देखील क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टाइम इथे देखील झालेला नाहीये. जमिनीची लगत म्हणजे ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते आपल्याला. एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय. प्रथमेश यावेळी चूक करत नाहीत आणि फेकी देखील तेवढीच चांगली होती. अप्रतिम थ्रो करण्यात आला. बघा किती डीप मधून ते मिड विकेट वरती तैनात होते, तिथून डायरेक्ट फेकी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. व्हॉट अ थ्रो, व्हेरी गुड थ्रो. रवी आहेत, रवी प्रजापती आहेत. नेक्स्ट बॉल, यावेळी शॉर्टपिच चेंडू आणि पंचांनी इथे नक्की स्क्वेअर लेग पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत आणि 1 फॉर दी ओव्हर देखील देण्यात आला. वाईट बॉल आहे, ती अतिरिक्त धाव मिळणार आहे. आणि आता विजय या षटकामध्ये ना शॉर्टपिच पद्धतीची गोलंदाजी नाही करू शकत आहेत. योग्य तो कॉल, खूप चांगले डिसिजन्स संपूर्ण 2 दिवसात आपण पाहिले पंचांकडून. यावेळी देखील पुन्हा एकदा अगदी बॉडीवरती अटॅक करणारा हा चेंडू होता आणि विजयला देखील माहिती आहे एक धाव इथे मिळणार आहे. घोषंकी क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. विजयला देखील माहिती आहे ना की बॅटर कुठलाही असू दे, कुठल्याही संघाचा असू दे, जर आपण अंडर दी आय गोलंदाजी केली, स्लॉट मध्ये चेंडू फेकला ना तर षटकार नक्कीच येऊ शकतो. वारंवार एकच प्रयत्न राहिला. हलकीशी जी लाईन असते गुडल्यांच्या थोडीशी मागे 4 ते 6 मीटरची लाईन आज दिवसभरात असून आपण चर्चा केली आहे. त्या लाईन पासून तो चेंडू पडतो, पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतो टेनिस बॉलचा चेंडू आणि ती खेळपट्टी जी आहे ना जी नाविन्याने उभारण्यात आली आहे. बाबा डॅडी चषक देखील आपण याच खेळपट्टीवरती पाहिलं. त्याचं पूर्ण श्रेय जातं तेच म्हणजे बबलू मात्रे असतील, राजू सावंत असतील, यांना हे संपूर्ण नवापाडा टीम आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा खोलर टप्प्याचा चेंडू होता, भिरकवण्याचा प्रयत्न इथे देखील केला. चांगली फेकी आहे आणि बॅटर इथे बाद होणार आहेत. हेच तर ते कलेक्शन असतं. कलेक्शन चांगलं केलं विजयांनी, यष्ट उद्ध्वस्त केला. जनार्दन देखील आता बाद होतात. मित्रमंडळ आयोजित आपण पाहतोय सुवर्ण महोत्सव चषक 2025 पहिलं आपलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वाला बघा किती चांगलं साथ इथे दिली आहे. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन पाहतोय आपण आणि त्यांच्याच बरोबर नक्कीच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली उद्योजक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. यांची साथ असणं देखील या स्पर्धेला तेवढंच गरजेचं होतं. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली उद्योजक विभाग. चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. यावेळी देखील पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न केला. वारंवार ना अगदी यॉर्करचा प्रयत्न करतायत विजय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी इथे होते. ती जकडून ठेवले बघा. जर पहिल्या आणि दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर धावा येणं पहिल्या षटकामध्ये नक्कीच 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. पण विजयने या षटकामध्ये ना मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन अप्रतिम इनसाइड आउटचा फटका लवलेश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण लवलेशने देखील केलंय. बघता एकच धाव इथे मिळणार आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न नाही होते यावेळी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. तो फटका किती अप्रतिम होता बघा. बॉडीचं वेट बॅकफुट वरती ट्रान्सफर केलं. ट्रान्सफर केल्यानंतर ना तो फटका सजवला. अप्रतिम, ती डोळ्यांचं पारणं फेडणारा हा फटका. असंच आपण लेजंड म्हणत नाहीत प्लस क्रिकेटर्सला. लेजंड सारखा खेळ देखील करतात. नेक्स्ट बॉल, या क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टाइम इथे देखील झालेला नाहीये. प्रयत्न चांगला केला होता पण तरी देखील ज्या चौकाराची आवश्यकता होती तो संघर्षमयी चौकार इथे येतोय. आणि धावा किती आहेत धावफलकावरती आपले गुणलेखक आपल्याला सांगणार आहे. धावा आहेत 23 धावफलकावरती आणि षटक क्रमांक 3 इथे संपलंय. 23 धावा एकवटल्यात म्हणजे इथून उर्वरित 6 चेंडूंवरती 10 ते 15 धावा बनवल्या तर मॅच नक्कीच रंजकदार होणार आहे. यात तीव्र मात्र शंका नाहीये. प्रयत्न करा. आपण अनेक वेळेस म्हटलंय ना की प्रयत्न करा. सामना कुठलाही असू दे, गोलंदाज कुठलाही असू दे, बॅटर कुठलाही असू दे, त्या चेंडूसाठी खेळायचंय, त्या मॅच साठी खेळायचंय. धावा 23 धावफलकावरती, 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. 3 विकेट्स देखील गेल्यात. बॅटिंग करत असताना संदीप आहे जे सलामीला आले. चौकार त्यांच्या बॅटमधून नुकताच आलाय आणि त्यांची साथ देण्यासाठी आसिफ देखील. आसिफ यांच्या बॅटमधून जो आपण अगदी एक लाजवाब इनसाइड आउटचा फटका बघितला. राजेंद्र काका देखील आले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. यायचं राजेंद्र काका, ते क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत. नेक्स्ट बॉल, यावेळी मोठा स्विंग केला होता. बिग हिटचा प्रयत्न केला पण स्विंग आणि फक्त मिस. समोर देखील गोलंदाज तेवढाच चांगला. रवी आहे गोलंदाजी मार्क वरती. रवी प्रजापती आहेत गोलंदाजी मार्क वरती. चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. UPL देखील गाजवला या खेळाडूंनी.
हा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, पण काय चातुर्य बघा गोलंदाजाकडे. अगदी प्रत्येक चेंडूवरती ना शॉर्ट गोलंदाजी, अगदी बॉडीवरती अटॅक करणारा चेंडू, आणि जे चेंडू भिरकवले जरी तरी देखील जर आपण फाईन लेग बघितलं, बंद रिजन आहे, 1 किंवा 2च धाव जास्तीत जास्त मिळू शकणार आहे, तशीच गोलंदाजी होती. अप्रतिम गोलंदाजी झाली आहे. 2 चेंडू दोन्हीही निर्धाव. नेक्स्ट बॉल, यावेळी काय चूक केली आहे, पण नो कॉल करतायत. नो +1 इथे येणार आहे आणि धावा धाव फलकावरती 25 झालात. येणारा पुढील चेंडू फ्री हिट देखील असणार आहे. व्हॉट अ मॅच. ही लढत देणं, हा प्रयत्न करणं ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. मॅच हा खेळ क्रिकेटचा, इथून जिंकतो फक्त एकच संघ, पण लक्षात का राहतं त्या मेगा फायनलच्या मॅच मध्ये मॅच कशी झाली, तिथे फाईट कशी दिली, आणि ती फाईट इथे खूप चांगली बेलापूर 50+ संघ देखील देतोय. नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच चेंडू आहे, भिरकवण्याचा प्रयत्न, टाइम व्यवस्थित झालेला नाहीये, पण फ्री हिटचा चेंडू आहे. हे लक्षात घेणं देखील तेवढंच गरजेचं होतं. प्रेझेन्स ऑफ माइंड असताना तर इथे 2 धावा मिळाल्या असत्या, स्ट्राईक पुन्हा एकदा संदीप यांना मिळू शकली असती, पण तसं काही झालेलं नाहीये. प्रेझेन्स ऑफ माइंड नव्हतं तिथे. मागचा चेंडू लो होता, हा फ्री हिट चेंडू होता, तेवढा चांगला झेल देखील पकडला. तुषारांनी देखील खूप चांगला झेल तिथे टिपला, पण तो झेल इथे गृह्य धरला जाणार नाहीये. 26 धावा झाल्या धाव फलकावर, 26. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न केला होता, भिरकवण्याचा प्रयत्न इथे बॅटरचा देखील राहिला. 1 धाव कंप्लीट इथे होणार आहे. स्ट्राईक रोटेट करत राहणं, स्ट्राईक रोटेट झाली आहे. संदीप यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देणं हा प्रयत्न आसिफ यांचा देखील राहिला. स्ट्राईक पुन्हा एकदा मिळाली. रवी येतो गोलंदाजी मार्कवरती, 1च चूक केली आणि त्यानंतर ना कमबॅक देखील तेवढंच चांगलं केलं होतं. धावा आहेत 27 धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी अगदी पुढे सरसावलं, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, झेल इथे कंप्लीट केला. अगदी पुढे निघून गेले होते, त्यानंतर तो अंदाज बांधला की चेंडू मागे येतोय. लॉंग ऑन वरती करण यांचा तेवढाच चांगला झेल इथे टिपण्यात आला. संदीप बाद होत आहेत. एक मोठा झटका इथे लागतोय बेलापूर 50+ या संघाला. 27 धावा आहेत धाव फलकावरती. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. या चेंडूवरती बघा, जर रवीने पुन्हा एकदा एखादी निर्धाव चेंडू टाकला तर नक्कीच मॅचचं समीकरण वेगळं असेल, पण या चेंडूवरती एखादी मोठा फटका आला ना तरी देखील मॅचचं समीकरण बदलू शकतं. 27 झालं धाव फलकावरती. 27 ऑन द बोर्ड. लास्ट बॉल, आशिष मिश्रा देखील आहेत. अनेक वेळेस आपण बघितलं ना यांना की टीमचे कर्णधार पद नक्कीच त्यांच्याकडे असतं, टीमला लीड करतात. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा यॉर्कर, अप्रतिम गोलंदाजी इथे होते. 1 धाव तर नक्कीच पूर्ण होणार आहे. तुषार आहे, चांगली फिल्डिंग केली पण थोडंसं फंबल, आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. तिसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय. निलेश आहे बॅकअप करायला आणि बॅटर इथे आउट होणार आहे. म्हणजे नक्कीच मिळतील 2 धावा आणि लक्ष किती आहे तर धावा झाल्यात 29 धाव फलकावरती. जिंकण्यासाठी 30 धावेचं लक्ष असणार आहे. 24 चेंडूंचा खेळ, 30 धावेचं लक्ष, पण समोर देखील ना संघ तेवढाच बलाढ्य. खूप चांगली बॅटिंग समोरच्या टीम मध्ये देखील आहे. विजय असतील, करण असतील, प्रथमेश असतील, खूप चांगली बॅटिंग या टीम मध्ये देखील आहे. अगदी लोअर ऑर्डर पर्यंत जर आपण विचार केला तर पॅक बॅटिंग साईड बघायला मिळते आपल्याला YSCC संघाची. कारण तिथे देखील सनील सारखा एक चांगला बॅटर आहे जो अगदी खालच्या फळीमध्ये लोअर ऑर्डर मध्ये येऊन चांगली बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. हे जवळत दुसऱ्या सत्रामध्ये जिथे 30 धावांची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 30 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा जवळत आपण एक लेजंड समालोचक, अनेक वर्षाचा अनुभव ज्यांच्याकडे, अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेटची सेवा केली. बेलापूर 50+ विपक्ष YSCC अशी लढत असणार आहे. नितीनजी कालन सरांकडे जाऊयात आपण पुढच्या सत्रासाठी. भारत पाकिस्तान सुद्धा सामना सुरू आहे. पाकिस्तानची धावसंख्या मंडळी 207 वरती 7 विकेट गेले पाकिस्तानचे. अजूनही 6 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. प्रथमेश पाटील थोडीशी दुखापत ग्रस्त आहेत. काल मला वाटतं आज दुखापत झाली.
नक्कीच स्वर्गीय रतन पाटील स्मृती चषककडे सुद्धा आपण पाहिलं त्यांचा संघ खेळला आणि चांगला खेळला. टार्गेट या मॅच मध्ये आमचे स्कोरिंग संख्या 30चं टार्गेट आहे. 24 बॉल 30. YSCC डोंबिवली संघाला करायचे चॅम्पियन बनण्यासाठी. आमचे मित्र मनीष मात्रे सुद्धा आलेत आयरेगावचे. मनीष मात्रे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त फलंदाज आयरे संघाचे आणि काल आयरे 40+ संघाने 32 संघांमध्ये चॅम्पियनशिप पटकावली. नागावच्या स्पर्धेमध्ये नाईट स्पर्धेमध्ये शैलेश शेलारने जबरदस्त बॅटिंग केली. अर्धशतक सुद्धा शैलेशचा पाहायला मिळाला. चला बॅट्समॅन लगेच पाडवायचे. YSCC डोंबिवली बॅट्समॅन विजय पवार आणि प्रथमेश पाटील एक संगप आणि एक अडीली अशी 2 सलामीवीर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाले. चला 30 धावांचं पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी विजय पवार आणि प्रथमेश पाटील. चला फिल्डिंग लगेच सेट करायची. बेलापूर 50+ विरुद्ध रेग्युलर संघ आहे. सुरेश मात्रे आमचे GTCचे सर्व 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला प्रथमेश, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विजय पवार. सध्या थोडासा फॉर्म साठी संघर्ष करतो विजय. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये क्रिकेट असाच खेळ आहे. तुमचा कधी फॉर्म असतो, कधी तुम्हाला अडचणी येतात. 4 ओव्हरमध्ये 30 करायच्यात. पहिलं षटक घेतात नंदू ज्याने या स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक नंदूच्या नावावरती. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक नंदूच्या नावावरती. तोच गोलंदाज नंदू तुम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाज नंदू ज्याने या स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक आणि पहिली विकेट हॅट्रिक. पहिलाच बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून मात्र डिक्लेअर आहे. एक धाव डिक्लेअर आहे. सिंगलने खातं घडलं ते YSCC डोंबिवली संघाचं. गोपाळ मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने सुवर्ण महोत्सव चषक 2025 ही स्पर्धा पाहत आहेत. काल 8 शहरी संघ पाहायला मिळाले. या मैदानाचा राजा संघ YSCC डोंबिवली. मात्र इथे प्रथमेशची विकेट धोक्यात आहे. नंदूच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. प्रथमेश 0वरती बाद. करण भाणे दत्त, करण भाणे आणि विजय पवार 2 आता मात्र अडीलीचे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रथमेश या मॅच मध्ये आपण मध्ये एका धावेचं योगदान देऊ शकलाय. पहिल्याच चेंडूत एक सिंगल आली होती. येणाऱ्या काळामध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये त्यांचा संघ तुम्हाला खेळताना दिसेल.
विक्रांत केनी प्रतिष्ठान डोंबिवली संघ तुम्हाला आता पाहायला मिळेल स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये. ते संघाचे पुरस्कर्ते प्रथमेश पाटील. अंडर बॉक्स मध्ये मनीष माते सुद्धा बऱ्याच वेळा या नावाने संघ उतरवतात. विक्रांत केनी प्रतिष्ठान आयरेगाव. नंदुनी या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली आणि त्यांनी प्रतिमेची विकेट सुद्धा घेतली. ऑन साइडला टर्न केला मिड विकेटच्या वरून करण बानेच्या बॅट मधून येतोय पहिला सिक्सर. षटकार आलाय. करण बानेच्या बॅट मधून षटकार आलाय. धावसंख्या 7 वरती नंदूच्या विरोधात. हा चांगला बॉल होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलं. एका बाजूला आपण पाहिलं तर 50+ एका बाजूला रेग्युलर शहरी संघ आहे. मात्र नंदूने या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली याचा मी आवर्जून उल्लेख करेल. एक मेडन षटक त्याच्या नावावरती, एक विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती आहे आणि आजचा दिवस नंदूच्या नावावरती राहिला बेलापूर 15 साठी. धावसंख्या 9-30 धावांचा पाठलाग करत असताना YSCC डोंबिवली. मागची स्पर्धा इथे ज्यावेळी झाली होती ती स्पर्धा YSCC डोंबिवली जिंकली होती. आशिष मिश्रा आणि कंपनी. या क्रीडांगणामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होते या संघाचा खेळ नेहमीच बहरलेला आहे. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 10. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. 20 धावांची अजूनही गरज आहे. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चिंतामण भोईर सुद्धा सामना एन्जॉय करतात आमचे मित्र. त्यांचे हार्दिक स्वागत. विजय पवारची पॉवर तुम्हाला पाहायला मिळाली सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. सोळा धावा झाल्या. फक्त 14 धावांची गरज आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. करण बाने आणि विजय पवार दोन खेळाडू नेहमीच YSCC डोंबिवली संघामध्ये खेळतात. काल जरूर नव्हते संघामध्ये. काल आणि परवा 2 दिवस थोडंसं टेन्शनचं वातावरण होतं कल्पेश. त्याने काल आले नाही विजय आणि करण. आता हरकत नाही, क्रिकेट आहे. क्रिकेट या खेळामध्ये हार जीत हा क्रिकेटचा एक भाग असतो आणि बऱ्याच वेळा आम्ही ते ग्रामीण टेनिस क्रिकेट असो, शहरी क्रिकेट असो, चित्र भरपूर वेळा पाहिलेलं आहे. पहिला बॉल गोलंदाज संदीप आहेत गोलंदाज. संदीप मात्रे गोलंदाजी करण्यासाठी. 16 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये आले. 30चा टार्गेट आहे YSCC डोंबिवली संघासमोर. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. पंच वाईट चिकून करतो. धावसंख्या 17. चेंडू कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. एक सिंगल मिळाली. एक धाव YSCCच्या खात्यामध्ये धावा झाल्यात 18. फक्त 12 धावांची आता गरज आहे मॅच मध्ये. गोलंदाज संदीप मात्रे ज्यांनी या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग केलेली आहे. चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्रक्षी डीप मध्ये आहेत. विजय पवारने कॉल दिला दुसऱ्या धावेचा. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. दोन्ही पुढे सरकले ते 20 वरती. फक्त 10 धावा विजयापासून दूर येतो YSCC डोंबिवली. अकुटप्पाचा बॉल आणि त्याला पाठवून दिलं विजय पवारने मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. सव्वीस धावा आपण करतो आपल्या पाल्यामध्ये. फक्त 4 धावा विजयापासून दूर येतो YSCC डोंबिवली. आणि पाकिस्तानने आपण पाहिलं तर 8वा विकेट गमावलाय 222 वरती. कुलदीपच्या खात्यामध्ये विकेट. चांगला कमबॅक केलं भारतीय संघाने. 2 विकेट गेल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप आपण पाहिली होती. पण तिथे कुलदीप पलट मारतो मला पाहायला मिळेल. कुलदीपने 3 विकेट घेतले. विराट कोहलीने एक चांगला झेल टिपलाय. त्याने 8वा धक्का पाकिस्तान संघाला.
साईडला टर्न केले विजयने, क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये चांगली फिल्डिंग आहे. एक धाव मिळाले, धावसंख्या 27. एक चेंडू शिल्लक आहे. पाकिस्तानच जिंकला असेल. एक सिंगल मिळाले. 28 धावा झाल्या. 12 चेंडूमध्ये फक्त 2 धावा करायचे आहेत. हरिभाई टेट करण्यासाठी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना YSCC डोंबिवली संघ आता आजचा दिवस अक्षरशः गाजवला. त्यांनी आम्ही बेलापूर 50 कौतुक करेल. त्यांच्यासाठी जी मागची मॅच होती तीच फायनल मॅच होती, कारण हे सर्वच 50 प्लसचे खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. खास करून मेंदूचं कौतुक व्हायला हवं, ज्याने मिडन षटक आणि विकेट हॅट्रिक. बेलापूरमध्ये सुद्धा भरपूर साऱ्या स्पर्धा होतात. मग अशी संदीप धोनी साहेबांनी सुद्धा आमच्यासोबत चर्चा केलेली. याबरोबरच या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलंय ते YSCC डोंबिवली या संघाने. अभिनंदन. पहिल्या क्रमांकाचा मानकरी आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो बेलापूर 50+. विजय पवार फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय पवार आहेत. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय पवार आहेत. मॅन फ्रॉम आडिवली. महेंद्र भोईर यांच्या शुभ